आवडला मा होय सिलेक्ट होय नाही झाले सिलेक्ट बरं ठीक म्हाका सांगा सिलेक्शन न होची कारण म्हणजे म्हाका सांगलाच ना तर त्याच्यात काहीतरी इम्प्रुव्हमेंट करीन म्हणून मी तुमका विचारतोय मालवणीत ऑडिशन दिले ना काहीतरी इम्प्रुव्हेशन वगैरे अच्छा तुमच्या चित्रपटात मालवणी माणूस नको मालवणी भाषा नको असं तुम्ही म्हणता बरं 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 चांगला चांगला माका एक सांगा एवढी वर्ष साता समुद्र पार जी मालवणी पोचवल्यानी म्हणजे ते आमचे आधारस्तंभ आमचे दैवत मच्छिंद्र कांबळे खायचे हो हम्म? तुमच्या चित्रपटात काम केलेले त्यांनी असं माका वाचनात दिला हा काय म्हणजे तुम्ही ज्येष्ठ असाच माका काय एवढा माहिती नाही पण तुमच्या चित्रपटात त्यांनी काम केलेले नाही आणि तेव्हा त्यांनी मालवणी भाषेतच काम केलं नाही होय ना ते खायचे मालवणचेच मच्छिंद्र कांबळे मालवणचेच बरोबर की ना पॅडी कांबळे खायचे महाराष्ट्राचे हास्य जत्रा पॅडी कांबळे खायचे मालवणचे हास्य सम्राट भाऊ कदम खायचे मालवणचे वस्त्रहरण मच्छिंद्र कांबळेंच्या नंतर ज्याने अजरामर केल्याने अजूनही त्याचे प्रयोग चालू आहेत धमाकेदार हाऊसफुल प्रयोग चालू आहेत ते दिगुदादा खायचे आमचे दिगुदादा लाडके दिगंबर नाईक मालवणी खयच्या कार्यक्रमात जाऊन दे मालवणी भाषाच बोलतात ते आणि ना मामका ना मालवणी माणसांका अभिमान नाही आहे मालवणी असण्याचो तर गर्व की आम्ही मालवणी असावं जेव्हा मुंबईत येलाव ना येताव ना आम्ही सगळे पोरं आम्ही तेव्हा ना मालवणीतच बोलताव एक पोरगो तुमका गावाचो नाही मराठी बोलणारो हां कारण आमच्या ना रक्तात हा मालवणी भाषा आमका अभिमान आम्ही मालवणी असण्याचो कारण आम्ही जन्मलो मालवणात शिकलो मालवणात आमची मातृभाषा मालवणी कोसा कोसावर भाषा बदलता पण आमची भाषा मालवणी अजरामर झालेल्या साता समुद्रभर पोचलेली आहे त्यांका जर मालवणी भाषा समजता त्यांका जर मालवणी भाषा आवडता तर तुम्ही खायचे हो तुमका का नाही आवडत तुमचं नाव काय दळवी गाव खायचा फोंडा म्हणजे आपल्या कणकवलीतला काय आणि दुसरा काहीतरी फोंडा कणकवलीतला आता तर लाज वाटता लाज आणि रडव की हसावता कळत नाही तुम्ही स्वतः मालवणी असा आणि तुमच्या चित्रपटात तुमच्या काय जर फिल्म येतात तुम्ही मोठी बिग बजेट फिल्म म्हणता त्याच्यात मालवणी भाषा नाही चालायची मालवणी माणूस नाही चालायचो असं म्हणतास ना आरशात बघा तुमच्या बापाशीन पण मालवणीतच शिकलो तुमचा बापूस पण मालवणीतच असतो आणि तो मालवणी बापूस मुंबईत येऊन त्यांनी काहीतरी बनवल्यानी आणि तुमका जन्म घातल्यानी तरी तुमका मालवणी भाषेचं जर लाज वाटता ना तर तुमका तुमच्या बापाशीची पण लाज वाटा होईल कारण तुमचा बापूस पण मालवणीचा माका पिक्चरात ना तुमच्या आता कामच करूचा नाही कारण ना थिएटर करते 2 वर्ष झाली थिएटर करते त्या थिएटरात पण ना अभिनय असणार ना त्या ठिकाणी मालवणी भाषेत अभिनय करतोय आणि मी तुमका चॅलेंज लावून सांगतोय 2 वर्षात पुढच्या 2 वर्षात ना स्वतः मालवणी चित्रपट काढतले सगळे मालवणी भाषिक भरवतले आणि तो चित्रपट ना त्याचप्रमाणे साता समुद्र पार नेतलंय मालवणी भाषेतच